नमस्कार, मी प्रज्ञा पोहळे. माझा कट्टा पॉवर्ड बाय बर्वा स्किन थेरपी, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदूकाका सराफ ज्वेल्स आणि सोनाई पशु आहार या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. युगे 28चं विटेवरी उभा ही फक्त आरतीची ओळ नाही, तर महाराष्ट्राच्या भक्तीचा आणि अध्यात्माचा पाया आहे. ज्येष्ठ महिना मातीला पावसाचा सुगंध देतो, तर आषाढ त्याच मातीला भक्तीचा सुगंध देतो. कारण अर्थातच आषाढी एकादशी आणि पंढरीची वारी. पंढरपूरच्या सावळ्या परब्रह्मानं विविधांगी महाराष्ट्र भक्तीच्या एका सूत्रात बांधून ठेवला. त्याच सावळ्या परब्रह्माची आपल्या नादब्रह्माने आराधना करणारे गायक महेश काळे आज माझ्या कट्ट्यावर आलेत. तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, देव विठ्ठल, देवपूजा विठ्ठल म्हणत अवघा महाराष्ट्र भक्तिरसात रंगून जातो. संतांनी दाखवलेल्या पायवाटेवर महाराष्ट्र आजही तेवढ्याच भक्तिभावानं मार्गक्रमण करतो. संतांनी अभंगातून मांडलेले विचार तेवढ्याच तन्मयतेने ऐकतो. संतांच्या रचनांना, विचारांना जनमानसात पोहोचवलं ते गायकांनी आणि तरुण पिढीला शास्त्रीय संगीतासोबतच संतवाणीचंही वेड लावलं ते महेश काळेंनी. ते जेव्हा सुंदरते ध्यानं गातात तेव्हा डोळ्यांसमोर विठ्ठलाचं सगुण साकार रूप उभं राहतं. आम्हा नकळे ज्ञान ऐकताना आपल्या अजाणतेपणाची जाणीव होते. त्यांच्या आवाजात बोलावा विठ्ठल ऐकताना बंधनाच्या गाठी उकलतात. कानडा राजा पंढरीचा ऐकताना चित्त तल्लीन होतं. अविर गुलाल ऐकताना पाय भजनी ठेक्यात ताल धरू लागतात आणि त्यांच्यासोबत विठुनामाचा गजर करताना देहभान हरपून जातं. आजच्या कट्ट्यावर आपण याच भक्तिरसाचा आनंद घेणार आहोत, सोबत गप्पाही रंगणार आहेत. कट्ट्याला सुरुवात करूया. नमस्कार, आपलं स्वागत. नमस्कार. महेश, हल्ली आषाढी आली की तू